हाय हॅलो नमस्कार. मी सुनंदा जोशी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं मॉर्निंग क्लिनिंग रुटीन कसं असतं. जसं की आता वाजले 10:30. मी कारण लेट झाला आज काम सुरू करायला. लावण्याला स्कूलला सोडून येऊन नंतर मला डीप क्लिनिंग करायचं होतं म्हणून मी थोडं लेटच चालू केलं. सो आता 12:30-1 वाजता तिला आणायला जावं लागतं. तोपर्यंत माझं हॉलचं क्लिनिंग सगळं आवरेल. सो जे काही फर्निचर वगैरे आहे, सोफासेट वगैरे आहे, ते सगळं मला क्लीन करायचं आहे. ते मी कसं करते ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आपण. जसं मी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्यात पहिल्यांदा आहे ना, मी हॉलची क्लिनिंग करूया म्हणून घेतलं. ते म्हणजे सोफ्यावरच्या ज्या कवर्स आहेत त्या काढल्या आणि त्या वॉश करायला टाकून दिल्या. नंतर वॉश करायला लावणार होते मी. आणि त्यानंतर जे नॉर्मल डस्टिंग करतो ना आपण, त्याच्यासाठी म्हणून मी सोफ्यावरची फक्त सुका कचरा जो काही असतो ना तो जावा ह्याच्यासाठी म्हणून हे जे क्लीनर आहे ब्ल्यू कलरचं त्यानं क्लीन करून घेते. हे खूप इझी पडतं ह्याच्यामुळं. अगदी कसं कचरा खाली पण जास्त पडत नाही आणि त्याला चिकटून राहतो. नंतर ते वॉश केलं की निघून पण जातो तो व्यवस्थित. त्यामुळं त्याच्यानंच मी पहिल्यांदा असं क्लीन करून घेतलं, सुका कचरा काढून घेतला. आणि बाकी मग होल सोफा जर मी आज क्लीन करायला घेतला नाही, कारण डाग काही नव्हते जास्त पडलेले त्याच्यावरती कशाचे, त्यामुळं. पण जो वुडन पार्ट होता ना तेवढा मात्र मी कॉलिन टाकून घेतला त्याच्यावरती आणि तो पुसून घेतला व्यवस्थित. तुम्ही बघू शकता पुसल्यानंतर व्यवस्थित शायनी असा दिसतोय. आणि पुसण्यासाठी वगैरे मी दुसरं काही लिक्विड वगैरे वापरलेलं नाही आहे इथं. नॉर्मल फक्त हे घेतलं आहे आपलं कॉलिन जे आहे तेच घेतलं आहे आणि त्याच्यानं थोडं स्प्रे करून घेऊन नंतर पुसून घेतलं असं अशा पद्धतीने. आणि टिपई पण त्याच पद्धतीनं पुसून घेतलेली होती मी. नंतर ना नंतर साफ करताना लक्षात आलं की पंखे पण खूप घाण झाले होते. आणि हॉलमध्ये कसं 2 फॅन आहेत आणि दोन्ही फॅनचा यूज मोस्टली गरमीमध्ये होतोच नाही. आता पावसाळा जरी चालू असला ना तरी पुण्यामध्ये काही इतका पाऊस नाही आहे, त्यामुळं फॅनचा यूज तर होतोच. पण आता थोडी थोडी त्याला डस्ट लागलेली होती. आणि फॅन जे आहेत ना ते अँटी डस्ट आहेत, त्यामुळं डस्ट जरी त्याला चिकटून राहिली ना तरी जसं तुम्ही बघता इथं ह्याच्यानं मी मॉपरनं घेते ना, अगदी इझिली सगळी घाण निघून जाते. आणि कसं एकदम जास्त घाण व्हायच्या अगोदर पुसल्यामुळं कसं जास्त काही घाण नसते, त्यामुळे पटकन निघून जाते. आणि हा दुसरा जो फॅन होता ना तो जरा जास्त घाण झाला होता, कारण तो कंटिन्यू जास्त तर चालू असतो. त्यामुळं त्याला काय केलं, मी पहिल्यांदा सुक्या कपड्यांना पुसून घेतला आणि नंतर कॉलिनचं जे कापड होतं ना कॉलिन मारलेलं त्या कपड्यांना देखील पुसून घेतलं. आणि त्यानंतर म्हटलं TV युनिट क्लीन करून घेऊयात. सो TV युनिटचं जे वरचे शेल्फ होतं ना त्याच्यावरती फक्त वॉच ठेवलं होतं. अजून ऑर्गनाईज खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत. 4-5 महिने झाले आम्ही घरी राहायला आलेलो आहोत, पण गोष्टी अजून अरेंज केलेल्या नाही आहेत मी. काही म्हणजे डेकोरेटिव्ह आयटम्स वगैरे अजून काहीच आणले नाहीत. त्यामुळे ना TV कॅबिनेट रिकामच आहे. आणि लावण्यानं मोस्टली तिची खेळणी वगैरे भरून ठेवल्यात त्या शोकेसच्या ह्याच्यामध्ये सगळ्या कॅबिनेटमध्ये. सो इथे आहे ना मी पहिल्यांदा सुक्या सुका कचरा जो असतो ना, म्हणजे जे काही धूळ असते ती जाण्यासाठी म्हणून एका कपड्यानं ती धूळ काढून घेतली आणि नंतर कॉलिन मारून दुसऱ्या एका कपड्यानं पुसून घेतलं. असं केलं की ना खूप इझिली क्लीन होतं. आणि जेव्हा आपण डिरेक्टली ओल्या कपड्यानं पुसतो ना तो ती धूळ असते ती त्याला आणि परत चिकटून बसते कॅबिनेटलाच. त्यामुळे म्हणून मी पहिल्यांदा धूळ काढून घेते. आता इथं पण लोअर्स क्लीन करताना तुम्ही बघू शकता, पहिल्यांदा मी धूळ अशी जी काढून घेतली, नंतर ब्ल्यू कपड्यानं पुसून घेतले आणि लोअर्स खूप इझिली क्लीन होऊन जातात त्याच्यामुळं. आणि त्यानंतर जो काही आपला प्लॅटफॉर्म असतो ना TV कॅबिनेटच्या वरचा तो खाली म्हणजे ड्रॉवर्सच्या वरची जी स्पेस आहे ती पण क्लीन करायची होती. आणि तिथं ना मोस्टली काय होतं, लावण्या काय पण खाते आणि सरळ जाऊन अशी हात पकडते, त्यामुळे तिथं ऑइलचे स्टेन्स थोडेफार पडलेले असतातच नेहमी. पण कॉलिनला खूप इझिली जातात. कुठलंही मला इथं लिक्विड वगैरे बनवावं लागत नाही. आणि काय आहे ना की हे सगळं व्यवस्थित पटकन क्लीन होण्याचा आणखीन एक रिझन जे आहे ना ते म्हणजे ज्या प्रकारचं आम्ही लॅमिनेट चूज केलेलं आहे ना ते. तर कारण काय होतं, मॅट लुकचं जर लॅमिनेट असेल ना तर ते पटकन क्लीन होत नाही. पण जे लॅमिनेट आहे ते शायनी आहे, ग्लॉसी आहे, त्यामुळं खूप इझिली तिथलं सगळी घाण निघून जाते. आणि ते ड्रॉवर्स जे होते ना ते मी खूप छान पद्धतीनं ओपन करून पण क्लीन केले. पण सगळं काही तुमच्यासोबत आता शेअर नाही केलं, कारण खूप वेळ होईल म्हटलं ह्याच्यामध्ये. आणि नंतर हा ना डायनिंग एरिया आहे. हा आहे डायनिंग टेबल, फोल्डेबल डायनिंग टेबल आहे. आणि ह्या वरच्या कप्प्यामध्ये ना काही ना काहीतरी ठेवलं जातंच. जसं तुम्ही आता बघितलं ना तेवढं सगळं साहित्य मी काढून एका कंटेनरमध्ये भरून ठेवलं ते. आणि हे जे कंपार्टमेंट्स आहेत ना ते कंपार्टमेंट्स मी आता क्लीन करून घेते. खूप इझी
जातं. हे कंपार्टमेंट असल्यामुळे आहे ना आलं गेलं एखादी वस्तू इथं ढकलली असं होतंच नेहमीच. त्यामुळे ना तिथं सतत काही ना काही साहित्य भरलेलंच असतं. ते आता परत मला सगळं व्यवस्थित अरेंज करायचं आहे ते. आणि ते झाल्यानंतर म्हटलं तर बाकी सगळं तर डायनिंग एरिया वगैरे तर क्लीन केलाच आहे. तर म्हटलं मंदिरचं पण बाहेरची जी काही साईड आहे ना ते आणि जे तिथं कबर्ड आहे ते कबर्ड पण व्यवस्थित क्लीन करून घेऊया, म्हणजे सगळंच आपलं व्यवस्थित क्लीन होऊन जाईल. म्हणून म्हटलं आता क्लीन करायला घेतलेलं होतं. हे पण ते ज्याच्यामधलं साहित्य पण होतं ना गडबडीत घ्यायचं आणि तसंच ठेवायचं असं होत होतं. पण आज म्हटलं आता वेळ काढलाच आहे. मुलगी पण स्कूलला गेलेली होती त्यामुळे वेळ होता बऱ्यापैकी. त्यामुळे म्हटलं ती यायच्या अगोदर हे क्लिनिंग करून संपवूया आपण. आणि जसं तुम्ही बघताय ना तसं इंटरनली पण ते सगळे ड्रॉवर्स वगैरे क्लीन करून घेतले पहिला सुक्या कपड्यानं आणि त्यानंतर कॉलिन मारून ओल्या कपड्यानं एकदा परत क्लीन करून घेतले. आणि जे हे आहे ना प्लायवूड जे आहे ते वॉटरप्रूफ आहे त्यामुळं डिरेक्टली कॉलिन जरी मारलं तरी देखील चालू शकतं. पण मी मोस्टली काय करते कपड्यावरती मारून घेते कॉलिन आणि नंतर त्या कपड्यांना मी पुसून घेते. तुम्हाला फरक जाणवत असेल जर कॉलिन मारल्यानंतर एकदम जास्त ग्लॉसी असं दिसतं किंवा शाईन येते. व्हाईट कलर किंवा ग्रे कलर जो आहे ना एकदम जास्त असं शायनी दिसतो. ह्याच्या अगोदर इतका असा शायनी दिसत नव्हता. क्लीन केल्यानंतर पटकन शायनी दिसून जातो. आणि ही जी फ्रेम आहे ना ही फ्रेम परवा ना ह्याच्या TV कॅबिनेटच्या वरच्या शेल्फमध्ये ठेवलेली ती पडली होती आणि पडल्यामुळे ना त्याचं हे गेलेलं होतं. ते जो आपला फ्रेम होती ना ती फ्रेम तुटली. सो ती फ्रेम आम्हाला बसवून आणायची म्हणून ती फ्रेम अशीच ठेवून दिली मी इथं. गणपतीची फ्रेम आहे ती. सो त्यानंतर हे सगळं आवरल्यानंतर हॉलमधलं झाडून मारून घेतलं व्यवस्थित, कारण फॅनची वगैरे धूळ परत खाली पडली. ऑलरेडी एकदा झाडू मारलेलं होतं. म्हटलं आता झाडू मारतेच आहे तर सगळे सोपे वगैरे पण व्यवस्थित आपण काढूनच घेऊया म्हणून ना सोपे वगैरे सरकवून घेतले सगळे. जो सोफा सेट होता ना पूर्ण सोफा असा सरकवून घेतला अगोदर आणि सरकवून घेत मग एका साईडनं असं झाडू मारून घेत होते मी. सो पूर्ण सोफाच म्हटलं आता काढून क्लीन करून घेऊयात म्हणून. सोफ्याच्या पण जे काय होतं ना मध्ये गॅप असतो ना तिथं पण लावण्या काही ना काहीतरी टाकतच असते. त्यामुळे तिथं स्वीट वगैरे बिस्किट छोटे बिस्किटचे कण वगैरे असं लागलेलं असतंच मी मोस्टली बघते. सो त्यामुळे म्हटलं ते पण क्लीन करून घेऊया. आणि हे सगळं क्लीन करून झाल्यानंतर मला परत पुसून पण घ्यायचं होतं हे सगळं. आता तुम्ही बघताय ना तसं सोफा पूर्णपणे इकडं मी सरकवून घेत होते. एकटीला थोडं डिफिकल्ट जातं सरकवायचं, पण म्हटलं तर ऑप्शन नाही आहे, आज वेळ भेटलाय तर आपण करून घेऊया. कारण लावण्या घरी असताना हे सगळं काही करावं म्हटलं ना तर ती आपलं मी करणार असं चालू असतं. सो इथे तुम्ही बघू शकता मी सोफे पूर्ण असे इकडे तिकडे सरकवून ठेवलेत आणि पूर्ण जो एरिया होता सोफ्याचा तो व्यवस्थित असा क्लीन करून घेतला. आणि क्लीन करून झाल्यानंतर आहे ना म्हटलं पटकन मॉपनंच पुसून घेऊया. खरं तर हातानं पुसायचं होतं. हे हातानं पुसलं की जरा जास्त दिवस शाईन राहते, कारण सोपे आता परत लावले की परत 15-20 दिवस तरी आपण काय काढत नाही त्यामुळं. पण म्हटलं तर मॉपरनंच पुसून घेऊया. आणि मॉपरनं इथं असं मी अशा पद्धतीनं 2 वेळा पुसून घेतलं. अगोदर हा एरिया जो आहे ना हा पुसून घेतला व्यवस्थित आणि नंतर म्हटलं सुकू दिला आणि ते सुकेस्तोपर्यंत मी बाकीच्या रूम पुसून घेऊन आले. आणि त्यानंतर इथं परत सोपे आता मला लावायचे होते. तर म्हटलं लावून घेऊनच नंतर बाकी जो इकडचा सोपे ठेवलेला एरिया होता ना तो एरिया देखील आपल्याला पुसून घेता येईल म्हणून पहिल्यांदा म्हटलं आता लावून घेऊया. सो लावताना आहे ना थोडं स्पेस सोडून लावायचा होता ना बॅक साईडला. ते सगळं बघून व्यवस्थित मी लावून घेत होते. अशी ही कामं करताना आहे ना कुठं वेळ जातो निघून कळतच नाही आपल्याला. आणि आपल्याला ना इतकं समाधान वाटतं ना एकदाचं घर क्लीन करून झालं म्हटल्यानंतर. मला तरी स्पेशली माझ्यासाठी हे क्लिनिंगचं रुटीन सगळं म्हटलं तर मेडिटेशनच आहे. कितीही स्ट्रेसमध्ये असो किंवा काही असो मला खरंच खूप छान वाटतं जेव्हा मी असं क्लिनिंग करते. आणि मी ऑब्झर्व केले की माझा मूड जेव्हा असा जास्त चिडचिड होत असेल किंवा जास्त असं नर्वस जर फील करत असेल ना मी तर त्यावेळेला मी पहिल्यापासून लग्न व्हायच्या अगोदरपासून बघितले की मी क्लिनिंगलाच काढायची घर. मोस्टली क्लिनिंग केलं ना की स्ट्रेस पण रिलीफ व्हायचा. माझ्यासाठी हे मेडिटेशन ऑलमोस्ट आहे ना एखाद्या टॅबलेटसारखं काम करते क्लिनिंग माझ्यासाठी. सो सोफा व्यवस्थित लावून घेतला आणि त्यानंतर बाकीचा जो राहिलेला एरिया होता ना तो देखील मी व्यवस्थित असा क्लीन करून घेतला. आणि क्लीन करून झाल्यानंतर ना सिम्पली एकदा परत अशी डस्ट जी येते ना झाडू मारलेला होता त्यामुळे डस्ट तर येतेच. सो अशा पद्धतीनं व्यवस्थित क्लीन करून घेतलं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर मेक शुअर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की कराल.